प्रीतम दादा म्हात्रे ट्रॉफी 2023 सन्माननीय स्पर्धेचे मुख्य आयोजक, प्रणेते, मार्गदर्शक, दिशादर्शक या पंचक्रोशीमध्ये ज्यांच्या नावाचा बोलबाला आहे ते सन्माननीय प्रसादजी बडे साहेब यांच्या मार्गदर्शनाने साकारलेली स्पर्धा आणि पाहिलेले स्वप्न रायगड विरुद्ध ठाणे आणि दोन युवा वर्गामध्ये होणारी फाईट. तर टॉस जिंकला या सामन्यामध्ये ठाणे संघानं. यंगस्टार ठाणे टॉस त्याने जिंकलाय, पसंती दिली ती क्षेत्रक्षणाला आणि आपण पाहूया आता 5 षटकांचा सामना आहे. तर आणि उर्वरित मान्यवरांचा सन्मान मात्र सत्र संपल्यानंतर केलं जाणार आहे. सन्माननीय गीतेश ताटे यांचा सन्मान इथे केला जाईल. गीतेश आबा आपण येतोची सन्मान आपला इथे केला जाणार आहे. आणि फलंदाजांसाठी इथे सुवर्ण संधी आहे बघा. जे कटआउट्स पाहतो आम्ही तेजा बैलाचे मालक किरण शेठ पाटील यांचे जे कटआउट्स आहे त्या कटआउट्सला जर एखाद्या फलंदाजाने षटकार हिट केला तर फलंदाजाला तेजा बैलाचे मालक हिंद केसरी त्यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. तर रायगड विरुद्ध ठाणे यास प्रेक्षकांना विनंती करतो एकदा जोरदार टाळ्या वाजून या प्रेक्षणीय लढतीची आपण सुरुवात करूया. प्रीतम दादा म्हात्रे ट्रॉफी 2023 रायगड विरुद्ध ठाणे. पहिला चेंडू टॉस जिंकलाय यंगस्टार ठाणे संघानं आणि 2 सलामीवीर आपण पाहतो फलंदाजी करताना रायगड कडून आपण पाहतो ओमकार हरपल आणि प्रसाद गरज या 2 यंगिस्तांना कोणी विसरणार नाही. गावासाठी खेळताना आपण त्यांना आता पाहतोय रायगडच्या यंगिस्तानामध्ये पेन विभाग असेल, रायगड असेल, ज्यानं गाजवला आपल्या डाव्या त्याच्या फलंदाच्या जोरावर तो ओमकार हरपल आणि एका बाजूला प्रसाद गरज. वंडरफुल मॅच रायगड विरुद्ध ठाणे. षटकारांचे किंग समजले जाणारे दोन्ही बलवान फलंदाज आणि एका बाजूला ठाणे संघाकडून संदेश पाटील. मोठी देसाई गावासाठी खेळणारा संदेश पाटील. पुढचा चेंडू गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येईल, येतोय 4 धावेसाठी चौकार. वर्गांची आम्ही तुफान गर्दी आता पाहणार आहोत कारण या सामन्याची चर्चा या स्पर्धेमध्ये होती. प्रीतम दादा म्हात्रे ट्रॉफीची ही दिमागदार स्पर्धा. पुढचा चेंडू संदेश पाटील. प्रसादचा तडाखा सिक्सर किंग आणि आता प्रसाद गरजच्या बॅट मधून येतोय लॉंग ऑफच्या वरून दणदणीत षटकार. 1 चौकार आणि षटकार. तर बघा इथे स्वर्गीय रामचंद्र सीताराम पाटील यांच्या वतीने स्पर्धेसाठी षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल आणि सन्माननीय चिखले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सीताराम शेठ पाटील साहेबांचा इथे आगमन होत आहे. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि जर क्षेत्ररक्षकाने जर एका हातामध्ये झेल घेतला तर SK ग्रुपचे सर्व सन्माननीय संदेश शेठ पाटील चिखले यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. आणि विकेट हॅट्रिक साठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज. सन्मानित सीताराम शेठ पाटील साहेब माजी सरपंच चिखले यांचं आगमन इथे झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. तर 3 चेंडूचा खेळ संपलाय. पुढचा चेंडू संदेश. प्रसादचा आणखीन एक तडाखा. आज प्रसाद नावाचं वादळ रायगड संघासाठी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आणि सलामीवीर प्रसाद गरज. बॅक टू बॅक 2 सिक्सेस.
जावळे गावासाठी खेळणारा संघ आपण पाहतोय हा प्रसाद घरतला आणि आता योगदान देतोय यंगस्टार रायगड साठी तुफानी अल्ला. सुरुवात मात्र दमदार करून दिल्या आणि संदेश पाटील वर आम्ही पाहतोय बॅक टू सिक्सेस. येणाऱ्या चेंडूवर जर षटकार तटवलं लागोपाठ 3 षटकारासाठी प्रसाद दादा यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज. चेंडूची लाईन पाहिली, स्किलिंग शॉट, सिस्टमॅटिक बॅट्समन. प्रसाद गरजची बॅटिंग आवडली असेल तर रायगडचे पाठी राख्या एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रसाद गरज साठी. हे झुंजार गट पवित्रा धारण केलं, आपलं पावित्र्य त्याने दाखवलं. आपण रायगड साठी का खेळतो, आपल्या मनगटामध्ये ताकद आहे, प्रयत्न करण्याची जिद्द. अनेक मैदाने त्याने गाजवल्या. जावळे संघासाठी खेळताना अनेक त्यांनी दैदीप्यमान खेळी केल्यात आणि आज प्रसाद दादा बडे यांच्या प्रीतम दादा मात्र ट्रॉफी मध्ये आज सूर गवसला प्रसाद घरतला आणि आपल्या तडाखेबंद खेळीनं एक वेगळा नूर आणलाय. पहिल्या षटकामध्ये संदेश पाटील ठाणेचा गोलंदाज, मोठी देसाईचा संदेश पाटील आणि धावा आल्या पहिल्या षटकामध्ये 21. तर रायगडचा वंडरबॉय आकाश तारेकर पारगाव यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्याचबरोबर सुमित डोंगरे यांचं इथे आगमन झालेलं आहे. मयूर शेठ घरत दिघोडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आहेत. याबा व्यासपीठावर आपलं प्रसाददादा बडे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. तर नक्कीच मॅच कडे आपण वळूया. यंगस्टर रायगड विरुद्ध यंगस्टर ठाणे युवा वर्ग या संघामध्ये आणि प्रसाद गरत नावाचं वादळ. ओमकार हरपल डाव्या हाताचा पॉवरफुल फलंदाज, काल गावासाठी याच मैदानावर खेळला. आपल्या अनोख्या स्टाईलनं, आपल्या प्रेक्षणीय हटके खेळीच्या जोरावर त्यानं आपली कलात्मकता दाखवल्या आणि आता तो खेळतोय. ओमकार हरपल रायगड संघाकडून गोलंदाजी मार्कवर आलाय. हर्षल ठोंबरे ठाणे संघाकडून खेळतो नेहमी खोनी संघाकडून आणि आता हर्षल ठोंबरे. एकूण धावा फलकावरती गुणसंख्या पाहिली 21. सुरुवात चांगली झाली, सुरुवात संघासाठी खूप छान इथे पाहायला मिळतोय रायगड कडून. पहिला चेंडू आक्रमण, मिडॉनचा क्षेत्ररक्षक चूक करतोय, चेंडू चाललाय डीप लॉंग ऑन कडे आणि इथे प्रयत्न खूप छान. सिंगल डबल आपल्यासाठी खूप महत्वाचे. सामना 5 षटकांचा. प्रचंड चाहता वर्ग, प्रचंड पाठीराखा वर्ग व्यासपीठावर. प्रसादजी बडे साहेब स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम करणाऱ्या कला, क्रीडा, आर्थिक, सामाजिक या संपूर्ण पंचक्रोशीतील व्यक्तिमत्व आम्ही व्यासपीठावर पाहतोय रायगड विरुद्ध ठाणे या सामन्याचा आनंद घेताना. टप्पा पडल्यानंतर उचली घेणारा चेंडू, ठाणे संघाला कमबॅक होणं, या जोडीला फोडणं, या सलामीरांना फोडणं यासाठी तंत्र मंत्राचा वापर केला जातोय. कला कौशल्य प्रत्येक खेळाडूमध्ये, म्हणून आज यांची वर्णी लागली ती या संघामध्ये. यंगस्टार रायगड विरुद्ध यंगस्टार ठाणे यांच्यामध्ये होणारी फाईट. पहिल्या षटकामध्ये 21. हर्षल ठोंबरे पहिल्या चेंडूवर 2, त्यानंतर डॉट बॉल राऊंड विकेटनं. चेंडू काहीसा खाली राहिला, इनसाइड सर्कल आपण जरूर पाहूया आणि आता पाहतो आपण संदेशचं पहिलं षटक महागडं ठरलं. रायगडसाठी आनंदाचं वातावरण आहे, पाठीराखा वर्ग आनंदित खुश. मात्र सामना 5 षटकांचा. चिखले गावामध्ये आपण पाहतोय श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान आयोजित प्रीतमदादा माटे ट्रॉफी आणि हा प्रेक्षणीय सामना. एकूण धावा फलकावरती टोटल रन्स 23. बॅटच्या मधोमध हा फटका गॅप मध्ये खेळलाय आणि स्किलिंग शॉट ओमकार हरपलच्या बॅट मधून येतोय हा दमदार फटका. मॅच कडे आपण जरूर वळूया. ओमकार हरपल आतापर्यंत चेंडूचा सामना केला 5. बॅटचं तोंड उघडलंय. आक्रमक फटकेबाजीसाठी हा सुद्धा ओळखला जातो.
याच्या बॅट मध्ये ताकद आहे आणि आम्ही बऱ्याच तालुका निया गटामध्ये खेळताना या टॅलेंटला पाहिलं, अनेक व्यावसायिक स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं. ओमकार हरपल एकूण धावफलकावरती गुणसंख्या पाहिली तर संघ पोहोचलाय, संघ मजबूत आहे. धावफलक आपण पाहिलं तर टोटल रन्स 27, गडी बाद झाला नाही. चांगला सामना, प्रेक्षक वर्ग प्रचंड गर्दी आज पाहतो यंगिस्तानचा हा सामना पाहण्यासाठी. पुढचा चेंडू ओमकारचा, हा जरूर आम्ही पाहतोय सूर एक फटका डीप कडे जरूर केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि येतोय. पंच इशारा करतील चौकार. थँक्स सागर. बघा या मित्रांनो, या स्पर्धेमध्ये आम्ही सातत्याने पाहतो प्रसाद दादा बडे या स्पर्धेचे ऑर्गनायझर आहेत. प्रत्येक दिवशी षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक साठी त्यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज प्रत्येक गोलंदाज आणि फलंदाजाला इथे दिले जात आहे. आणि ते एस के ग्रुपचं जे कटआउट्स आहे बघा, संदेश पाटील यांचं जे कटआउट्स आहे त्या कटआउट्सला जर एखाद्या फलंदाजाने षटकार हिट केलं तर त्या फलंदाजाला संदेश पाटील यांच्या वतीने 1000 रुपयाचा कॅश प्राइज, आणि जर क्षेत्ररक्षकाने एका हातामध्ये झेल पकडलं तर त्या क्षेत्ररक्षकाला 1000 रुपयाचा कॅश प्राइज. ओ टू सागर. नक्कीच 2 षटकं संपली. रोशन पाटील आमच्या समेत जॉईन झालेत आणि आता आपण पाहतोय रायगड संघ थोडा आम्ही पाहतो आघाडीवर. तर कॅश प्राइज जबाबदारी महागुरूंकडे संपूर्ण जबाबदारी आम्ही देतोय, कारण सामना महत्वाचा प्रेक्षणीय सामना आहे आणि बक्षिसांची लय लूट आहे, बक्षिसांची गंगा. तर महागुरूंना विनंती करेन ही जबाबदारी आपल्याकडेच असावी. आपण मॅच कडे आम्ही कॉन्सन्ट्रेट करतोय. 2 षटकं संपली आणि एकूण धावफलकावरती 31 धावा. सुरुवात रोशन चांगली झाली रायगड साठी. ओमकार हरपल पेन विभागामधून खेळताना या व्यवसाय खेळाडूला पाहिलं, अनेक मैदानं गाजवलेत, पदार्पणातच खेळ बहरलाय आणि आपल्या खेळानं सर्वांना प्रेमामध्ये पाडलंय. तो ओमकार हरपल आणि एका बाजूला जावळे गावाचं नाव सातत्याने क्रिकेट विश्वामध्ये त्याने दणानून सोडलं, तो आपण पाहतो ऑलराऊंडर प्रसाद गरत. गोलंदाज आलाय सूरज दुधकर ठाणेकडून, वसारचा हा खेळाडू. पहिला चेंडू काहीसा खाली राहिला, ठाणेला कमबॅक करणं, ठाणे संघानं विकेट मिळवणं, पिछाडीवर ठाणे संघ रोशन आणि ते आघाडी मिळवणं, विकेट घेणं महत्वाचं. मात्र ठाणेच्या गोलंदाजांना विकेट मिळत नाही. रायगडचा पल्ला भारी, एकूण धावफलकावर 31. गॅप मध्ये खेळतोय, दूरवर क्षेत्ररक्षक तैनात, मिळणार सिंगल. ओमकार येईल स्ट्रायकर एंडला. पाहुण्यांची गर्दी वाढत चालली आहे, प्रेक्षकांची गर्दी ऑनलाईन आम्ही पाहतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून. ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा प्रसाद दादा बडे यांच्या या स्पर्धेचा आनंद घेतोय. तर तमाम प्रेक्षक वर्गांचं आम्ही करतोय मनापासून हार्दिक स्वागत. एकूण धावफलकावरती 32. या सामन्याची चर्चा सातत्यानं संपूर्ण आम्ही महिनाभर रोशन होताना पाहिले आणि तो सामना भेटीला आलाय. प्रसाद दादा बडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रचंड मेहनत आणि या गावानं पाहिलेलं स्वप्न, प्रसाद दादांच्या सहकार्याने केलेली प्रचंड मेहनत. मॅच कडे वळूया. ओमकार एका बाजूला प्रसाद गरत, रोशन सेट झालाय, त्याला सूर गवसलाय. मात्र ओमकार हरपल सुद्धा त्याने आतापर्यंत पाहिले तर 2 चौकार दाखवलेत आणि आतापर्यंत तो 4 चेंडू डॉट सुद्धा खेळलाय. मात्र एका बाजूला प्रसाद गरत ज्याने 2 षटकार 2 चौकार. 5 षटकांचा सामना. सूरज दुधकर ठाणेकडून 3 चेंडू फेकले, 2 चेंडू डॉट. आतापर्यंत गोलंदाजी चांगली हाताळले. आक्रमण करतो, हल्ला चढवतोय, स्टेट हिटचा फटका, क्रिकेट मधील ताकदीचा फटका गेलाय. 4 धावेसाठी चौकार. पर्यंत चेंडू फेकले, 4 चौकार आले. ओमकार हरपल सज्ज होणार. आक्रमण केलं, खोदून काढलं या फटक्याला. नाईस बॅटिंग, फलंदाजी आवडले असेल. पुन्हा एकदा रायगडकरांनो या 2 शूरवीरांसाठी, 2 ओपनिंग पेअर साठी टाळ्या झाल्याच पाहिजेत. सूरज दूधकर थोडा महागडा ठरतोय. सुरुवातीच्या 3 चेंडूवर फक्त 1 धाव दिले आणि आता ओमकार हरपल.
ओमकार हरपलनं आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार आणि आपण मागच्या 2 चेंडूवर पाहिला चौकार आणि षटकार. एकूण धावा फलकावर 42. ऑन साइडला क्लिक करतोय आणि कौशल्य दाखवलंय. जरूर आपण तिथे पाहूया धाव मिळणार आणि 3 षटकं संपली. पूर्वार्ध पाहतोय 5 षटकांचा सामना आहे. रायगड विरुद्ध ठाणे महत्वाचा सामना, प्रेक्षणीय सामना आणि संपूर्ण आम्ही पाहतोय प्रेक्षक वर्ग. 3 षटकं संपली. आपण नक्कीच धावा पाहतोय धावफलकावर 43. गडी रोशन बाद झाला नाही, एकही विकेट मिळाली नाही. चांगली सलामी. जाऊया महागुरू यांच्याकडे. तर इथे बघा फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. वाटलाव ग्रुप चिखले यांच्या वतीने लागोपाठ 3 षटकारांसाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. बघा यानंतर आजच्या स्पर्धेमधला पहिल्या फेरीमधला तिसरा सामना असेल. अष्टविनायक सिद्धिविनायक राजनंदिनी चॅलेंजर पारगाव आकाश तारेकर सुमित डोंगरेचा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये असेल दिगोडेबी जय माता दी दिगोडेबी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील रिपोर्टिंग करा टॉससाठी. मैदानामध्ये लढत सुरू झाली आहे. यंगस्टार रायगड विपक्ष यंगस्टार ठाणे. चौथ्या षटकामध्ये आपण पाहिला बॉलर आलाय बॉलिंग मार्कवरती हर्षद ठोंबरे हा खेळाडू सेकंड स्पेल मध्ये आलाय. खरं त्याने दुसरं षटक हाताळलं ज्यामध्ये फक्त धावा दिल्या. त्या ठिकाणी 10 कमबॅक केलं, परंतु अजूनही एकही गडी बाद झालेला नाहीये. तो म्हणजे यंगस्टार रायगड टीमचा ही जमेची बाजू राहिली आहे या डावामध्ये या सामन्यामध्ये. खूप चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू झाली. यंगस्टार रायगड विपक्ष यंगस्टार ठाणे टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला. तो म्हणजे यंगस्टार ठाणे टीमने आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं मैदानामध्ये रायगड टीमला आणि रायगड संघाची सलामीवीर जोडी आपण पहिला उलबे नोड मधला अगदी एक छोटंसं गाव आहे जावळे आणि त्या गावातला एक स्टार खेळाडू प्रसाद गरत इथे मात्र स्टॅकिंग केलं आणि त्याच्याच बरोबर आपण पहिला पेन तालुक्यातील पेन शहरातला फणस डोंगरी या गावातील हा ओमकार हरपाला खेळाडू व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळणारे हे दोन्ही खेळाडू. हर्षल टोंबरे यॉर्करचा प्रयत्न फास्ट अँड फ्युरियस बॉल इथे आपण पाहिला ब्लॉकरमध्ये टाकला चेंडू, कोणत्याही प्रकारचं प्रत्युत्तर नाहीये आणि यावेळेस आलाय मात्र हा निर्धाव चेंडू. तर नक्कीच आपण पाहतोय हर्षल ठोंबरे अजूनही विकेट मिळत नाही. ठाणे यंगस्टार 2 सलामीवीर पाय रोवून बसलेत आणि गोलंदाजांचा आपण पाहतोय इथे खऱ्या अर्थाने धुवा करताना. तर नक्कीच या हर्षल ठोंबरे नेक्स्ट बॉल. क्षेत्ररक्षक तैनात शॉर्ट पॉइंटला आणि पहिला धक्का बसतोय आणि हर्षल ठोंबरेला आपण पाहतोय रोशन बऱ्याच अवधीनंतर पहिली विकेट मिळाली. तब्बल प्रतीक्षा करावी लागली 3 षटकांची. यंगस्टार रायगड आणि यंगस्टार ठाणे या लढतीसाठी मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. तर रायगड टेनिस क्रिकेट विश्वातला सर्वोत्कृष्ट खेळाडू परफेक्ट ऑलराऊंडर जेन्युअल ऑलराऊंडर हार्दिक पांड्या ज्याला म्हटलं जातो विश्वजित ठाकूर मोठ्या हा देखील स्पर्धेचा आनंद घेतो आणि त्याच्याकडून मात्र संपूर्ण टीमला दोन्ही संघांना आणि संपूर्ण स्पर्धेला शुभेच्छा. त्यांचं मनपूर्वक आपण इथे आभार व्यक्त करूया. खरं तर ही लढत आहे नेक्स्ट जनरेशनचे हे रायगड आणि ठाणे जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये. अनेक वेळा आपण या पद्धतीचे सामने पाहिले, परंतु आज चिखली नगरीमध्ये हा सामना याची देही याची डोळा आपण या ठिकाणी पाहत आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले आयोजित ही स्पर्धा आपण पाहता प्रीतमदादा म्हात्रे ट्रॉफी 2023 चे हे पर्व स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रसादजी बडे साहेबांनी पाहिलेलं स्वप्न आज सत्यामध्ये उतरलंय आणि आज या चिखली नगरीमध्ये मात्र प्रेक्षकांचा अथांग जनसमुदाय तुम्ही मैदानाच्या अवतीभोवती पाहता आणि तेवढ्याच मोठ्या संख्येने मान्यवर या सामन्याचा आनंद घेत असताना डू ऑर डाय अशी ही लढत मैदानामध्ये सुरू झाली. अजित मुंगाजी हा खेळाडू अजनबी ओले संघाचा एक अतिशय स्टार खेळाडू नुकतीच आपण पाहिली आपल्या गावच्या मैदानावरती. खरं तर ओमसाई भंगारपाडा आयोजित स्पर्धेमध्ये आपल्या स्वप्नातील पहिली बाईक या खेळाडूने पटकावली आणि आज मात्र तो लीड करतोय रायगड जिल्ह्याला. आणि एका बाजूने पाहता मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकमध्ये असणारा हर्षल टोंबरे कौतुकास्पद कमबॅक त्या खेळाडूने मात्र आता बंद केलं आपल्या टीमसाठी. कोणी गावचा हा खेळाडू ऑन साइड मध्ये बॉलला टर्न केलाय, लोवर फुल टॉस बॉल मिड विकेट मध्ये बॉल चला, थोडीशी घाई झाली, त्यानंतर ताळमेळ नव्हता आणि पुन्हा एकदा आपण पाहिला खराब कलेक्शन, नशिबाची साथ मिळाली.
विशाल पाटील हा खेळाडू तुम्ही आता विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आहे आणि खास करून प्रमुख योगदान या खेळाडूचं राहिलं ठाणे टीमला एकत्र करण्यासाठी. त्याचं देखील विशेष आपण कौतुक करूया. जागृती स्पोर्ट्सचे ते ओनर आहेत आणि त्यांचं देखील आपण विशेष कौतुक करूया. आज दोन्ही संघांना आपण पाहिला स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रसादजी बडे साहेब यांच्या माध्यमातून ब्रँडेड टी शर्ट पुरस्कृत करण्यात आले आहेत आणि त्याचे निर्माते आमचे मित्र सचिनजी लहाने ते देखील जागृती स्पोर्ट्सचे ओनर आहेत. त्यांचा देखील आपण इथे आभार व्यक्त करूया. खूप चांगली लढत या मैदानात तुम्ही पाहता. रायगड विपक्ष ठाणे या दोन टीमच्या दरम्यान बघा धावांचा ओघ आता वाढत चाललाय. एकूण धावा आहे धावफलकावरती आतापर्यंत एक गडी बाद 45. यॉर्करचा प्रयत्न केला आणि इथे आपण पाहताय पंचांमध्ये दबाव देखील क्रिएट केला संपूर्ण खेळाडूने. इथे आपण पाहू शकाल लेग बायची मात्र सिंगल रन मिळेल बॅटिंग करत असताना यंगस्टार रायगड या टीमला. खरं तर दोघांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन चांगलं तालमेल तुम्हाला या रन मध्ये पाहायला मिळाला. चिक्की सिंगल पूर्ण केली अजित आणि ओमकार हरपाल या दोन्ही फलंदाजाने. तर नक्कीच आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर एकूण धावा 46. फलंदाजाला अजित मुंगाजिया. ओमकारनं चांगला सूर गवसला. षटक क्रमांक आपण पाहतोय 4. आक्रमणाचा प्रयत्न आणि आता भेदकता. सुरुवात चांगली झाली रायगडला. पहिल्या षटकामध्ये आपण धावा पाहिल्या रोशन 21 होत्या. त्यानंतर हर्षल ठोंबरेनं कमबॅक करून दिलं 10 दिल्या. सूरज दुधकरला पाहिलं 12 दिल्या आणि त्यानंतर चौथ्या षटकामध्ये हर्षल ठोंबरेनं मात्र कमबॅक केलं. हर्षल ठोंबरेनं संघासाठी गुड बॉलिंग केली. कमबॅक गोलंदाजी करत असताना खूप छान राहिलं कारण त्यांनी धावा दिल्या 3. 5 षटकांचा पूर्वार्ध. रायगड विरुद्ध ठाणे यंगस्टार सामना आपण पाहतोय. प्रीतम दादा मात्र ट्रॉफी 20-23 प्रसाद दादा बडे आमचे मुख्य आयोजक यांच्या वतीनं सर्व पाहुण्यांचं मान्यवरांचं सर्व क्रिकेट रसिकांचं खेळाडूंचं मनापासून हार्दिक स्वागत. ठीक. तर इथे बघा फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. मैदानाच्या बाहेर जेवढे कटआउट्स आहेत बघा विकी डिजिटलचे सर्वेसर्वा विकी फडके यांच्या वतीने एखाद्या फलंदाजाने जर बॅनर हिट षटकार केलं प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. हो टू सागर. तर 4 षटकं संपली आणि धावा दाफलकावर 46. 46 रन. सामन्यातील पूर्वार्ध. टॉस जिंकलाय यंगस्टार ठाणे संघानं. पाहूया आपण आज रायगडकर ठाणेकर क्रिकेटवर प्रचंड प्रेम करणारे आपण पाहतोय क्रिकेट खेळाडू हितचिंतक पाठीराखे या सामन्याचा स्पर्धेचा आनंद घेताना व्यासपीठावर शिक्षित व्यक्तिमत्व कला क्रीडा आर्थिक सामाजिक आध्यात्मिक डॉक्टर इंजिनियर्स वकील प्रसाद बडे यांच्यावर प्रेम करणारा आम्ही पाहतोय. समाजातील प्रत्येक घटक माझा आहे या उक्तीच्या आम्ही पाहतोय. सर्वांचे लाडके सर्वांना हवं हसं वाटणारं व्यक्तिमत्व ते प्रसादजी बडे साहेब. मॅचकडे वळतोय. शेवट गोड होणार का? ओमकार हरपल सुरुवातीपासून पाय रोवून बसलाय. बाद होण्यासाठी तो संधी देत नाहीये आणि नजरेसमोरून धाव सोडण्याचा प्रयत्न. आता शेवट गोड करायचे रोशन रायगडला. सुरुवात चांगली करून दिली. सुरुवात आपण पाहतोय दिमाखामध्ये आपण पाहतोय फलंदाज होता प्रसाद गरज. संघासाठी नडला गोलंदाजांना त्यांनी वैयक्तिक ठोकल्या. धावा 21-9 चेंडूमध्ये. फलंदाज आपण पाहतोय अजित मुंगाजी. ओमकार हरपल स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा वैयक्तिक योगदानाचा सुद्धा ओमकारचा विचार करूया आपण. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि आता गोलंदाजांना सूर गवसला. भेदकता दाखवताना गोलंदाज आपण पाहतो पंकज. धावा दाफलकावरती. एकूण धावा 49. सामन्यातील पूर्वार्ध 24 लाईव्ह इव्हेंट्स. सुंदर क्वालिटी आपण पाहतो. त्यांचे कॅमेरामॅन संपूर्ण टीम आपण यांच्या चॅनलवर पाहतो. आता ठाणे विरुद्ध रायगड. पंकज माळी भाताले याचं गाव आहे भाताले. ठाणे विभागातून आलेला हा पंकज आणि आता 2 चेंडूमध्ये त्याने 3 धावा दिल्यात. पूर्वार्धातील शेवटचे 4 चेंडू खेळ बाकी. रायगडच्या फलंदाजामधून मोठे फटके येणार का? पंकज माळी सज्ज झालाय. बॅकफुटला जाऊन प्रहार जरूर केलाय. अजित मुंगाजिया प्रथम फलंदाजी करत असताना यंगस्टर रायगड 50 रन्स कंप्लीट. 50 धावा पूर्ण झालेत. सामना 5 षटकांचा. प्रेक्षकांना पाठीराख्यांना फटकेबाजी पाहायला नेहमी आवडतं. सुरुवातीमध्ये प्रसाद गरज नावाचं वादळ हल्ला बोल केला आणि आता ओमकार हरपल कडून अपेक्षा आहेत स्ट्रायकर एंडला खेळण्यासाठी. ओमकार हरपल त्याचं वैयक्तिक योगदान पाहिलं तर आतापर्यंत 26 वर खेळतोय तो ओमकार. आतापर्यंत चेंडू बाकी 3. पंकज पुढचा चेंडू. बॅटच्या मधोमध हा तडाखा लांब लचक डीप स्क्वेअर लेग कडे.
येतोय 6 धावेसाठी षटकार. पंकज माळी षटकाराला फलंदाज होता ओमकार हरपल. आज पेनचा त्याचा पाठीराखा वर्ग, रायगडचे पाठीराखे वर्ग आम्ही पाहतोय. फलंदाज ओमकारच्या खेळीचं कौतुक करताना त्याने आतापर्यंत 2 षटकार आणि 3 चौकार, वैयक्तिक योगदान 32. शेवटचे 2 चेंडू रायगड संघ ओमकारनं खोदून काढलाय, मात्र मिस टायमिंग चेंडू होईमध्ये प्रयत्न जरूर झाले आणि इथं खूप छान नजर स्थिर ठेवली आणि संघर्ष करताना सलामीवीर फलंदाज पाहतोय रायगडसाठी खेळला. एकदा जोरदार टाळ्या ओमकारच्या या आकर्षक प्रेक्षणीय हटके खेळीसाठी. सुरुवातीपासून पाय रोवून बसला, मात्र संघाचा डाव त्याने खूप छान पद्धतीने सांभाळला. जबाबदारीचं ओझं घेऊन उतरलेला आपण पाहतो ओमकार. एकदा जोरदार टाळ्या ओमकार हरपल. 17 चेंडू मध्ये खेळी केली, वैयक्तिक 32 धावेची 32 रन्स. मास्टरांचा आपण धन्यवाद देऊया. सुंदर गीत, सुंदर संगीत, आनंदाचं वातावरण. स्पर्धा पाहतोय प्रीतम दादा मात्रे ट्रॉफी, प्रसादजी बडे साहेब, खूप सारे पाहुणे, प्रेक्षक वर्ग या स्पर्धेचा आनंद घेताना. रायगड विरुद्ध ठाणे, पंकज माळी ठाणेकडून समोर उभाय. शेवट गोड होणार का? रोशन साळुंके आलाय, आक्रमण कर जरूर केले चेंडूवर, लॉंग ऑनला बेस फील्ड आणि शेवट गोड झाला. आता रायगड संघासाठी रोशन साळुंके घोडचा हा आम्ही पाहतो अष्टपैलू बायकर मॅन अजित मुंगाजी ओवळ्या, प्रसाद गरज जावळ्या आणि नक्कीच आपण पाहतो रोशन साळुंकेनं रायगडचं नेतृत्व करतोय. आज तो संघनायक. पूर्वार्धाचा खेळ संपलाय आणि एकूण धावा दाखल गुणसंख्या 60 आणि करायचे विजयासाठी 61. दुसऱ्या अंकाकडे आम्ही जरूर वळणार आहोत, मात्र आज मोठ्या संख्येनं पाहुणा वर्ग. जाऊया पुन्हा एकदा आमचे लाडके महागुरु यांच्याकडे. थँक्स सागर मंडवकर. यानंतर इथे नाणेफेक केली जाणार आहे. सिद्धिविनायका तर नाणेफेक केली जाईल. पारगाव विपक्ष दिघोडे DPL. सिद्धिविनायका राजनंदिनी चॅलेंजर पारगाव विपक्ष DPL दिघोडे क्रिकेट संघाच्या दरम्यान नाणेफेक केली जाणार आहे. आणि नाणेफेक करण्यासाठी आम्ही इथे आमंत्रित करत आहोत चिखले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच आदरणीय सीताराम शेठ पाटील साहेबांना इथे आमंत्रित केलेलं आहे. आपल्या शुभ हस्ते नाणेफेक इथे केली जाणार आहे. बघा मित्रांनो, लढत आहे रायगड यंगस्टार विपक्ष ठाणे. रायगड आणि ठाणे म्हटलं तर एका नाण्याच्या 2 बाजू, एका मातेची 2 लेकरं. लढत आहे मैत्रीपूर्ण. प्रेक्षकांकडे आपण आता बोलणार आहोत. रायगडचे प्रेक्षक, सामना आवडला असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत. ठाणे जिल्ह्याचे प्रेक्षक, सामना आपल्याला आवडला असेल तर टाळ्या वाजवायच्या आहेत. बोला गणपती बाप्पा. तर नाणेफेक केली जाणार आहे. पारगाव विपक्ष दिघोडे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच आदरणीय मयूर शेडगा आपण इथे उपस्थित आहात. यावं व्यासपीठावर स्वागत आहे तुमचं. तर सीताराम शेठ पाटील साहेब यावं आपण. एकेकाली ज्याने चिखले ग्रामपंचायतीचा सरपंच होण्याचं भाग्य लाभलं, त्यांच्या सौभाग्यवती कविताताई पाटील, त्यांना पनवेल पंचायत समितीचा सभापती होण्याचं भाग्य लाभला. अशा एका दमदार व्यक्तिमत्वाच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. प्रसाददादा बडे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली क्रिकेट स्पर्धा आणि स्पर्धेचा आधारस्तंभ म्हटलं तर सीताराम शेठ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जात आहे. दिघोडे क्रिकेट संघाला इथे संधी देण्यात आलेली आहे नाणेफेकीसाठी. सीताराम साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक इथे करण्यात आलेली आहे आणि दोन्ही क्रिकेट संघाला सीताराम शेठ पाटील साहेबांच्या वतीने आणि प्रसाददादा बडे यांच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा.
दिगोडे क्रिकेट संघाचे संघनायक नाणेफेक आपण जिंकलेले आहे. प्रथमतः आपला निर्णय शतरक्षण करण्याचा निर्णय आपण स्वीकारलेला आहे. दोन्ही संघांना मनपूर्वक शुभेच्छा आणि वळूया आता दुसऱ्या सत्रासाठी आमचे रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे आपण वळूया. रायगड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय राकेशभाई गायकवाड साहेबांच्या वतीने आणि त्याचबरोबर ठाणे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष विनोददादा पाटील यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघांना मनपूर्वक शुभेच्छा. सरपंच मयूरशेर गरज साहेब आपण व्यासपीठावर यावं. स्पर्धा आयोजक आदरणीय प्रसाददादा बडे यांच्या वतीने आपलं स्वागत इथे केलं जाणार आहे आणि रायगडचा वंडर बॉय आकाश तारेकर आपण व्यासपीठावर यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हो टू रॉकस्टार प्रवीण. तुम्ही खऱ्या अर्थानं ऐकलत प्रसादभाई बडे यांच्या नावाचा गुणगौरव करणार आहे संगीत तुम्ही ऐकलत. कांचन दमदार यशस्वी स्पर्धा तुमच्या भेटीसाठी आले. रायगड यंगस्टर विरुद्ध ठाणे. जसं वाटलं होतं प्रसादने डावाची सुरुवात केली होती. एका क्षणाला 70 ते 80 ही मजल मारू शकेल, परंतु पाहू शकाल धाबा थांबल्या गेल्या. त्या तब्बल 60 आणि 61 धाब्यांचा पाठलाग करायचा म्हणजेच प्रति ओव्हरचा तुम्ही विचार कराल तर 12.20च्या सरासरीनं 12.20च्या सरासरीनं या धाबा बनवायच्या आहेत. गोलंदाज सज्ज होईल. पहिलाच बॉल संकेत साईकर गोलंदाज तुम्ही पाहू शकाल आणि त्याला फेस करतील कॅप्टन माफ करा विशाल आलेत. चेंज द गेम वडवली बी संघाचे एक गुणवान ऑलराऊंडर खेळाडू. ग्रामीणचा विचार केला तर कांचन या खेळाडूच्या नावावरती देखील भरपूर बाईक फोर व्हीलर देखील त्याच्या नावावरती आहे आणि तोच खेळाडू तुम्हाला इथे खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो. आतापर्यंत 17 बाईक विशाल याच्या नावावरती आणि त्याला साथ देतोय तो अर्थातच विजेंद्र वेहेले गावचा हा खेळाडू. तो तुम्ही ठाणे टीम कडून यंगस्टर प्रतिनिधित्व करत असताना 61 धावा बनवायच्या संकेत म्हटल्यानंतर मित्रांनो कोण विसरेल. मग मंत्री उदय सामंत यांची स्पर्धा असू तर रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी भले भले मोठ्या मोठ्या स्पर्धेमध्ये नेहमी तुम्ही त्याची एक अचूक गोलंदाजी एक स्पिनर गोलंदाज तुमच्याकडे कसा असावा तो सातत्याने तो नेहमी मैदानावरती गोलंदाजी करत आलाय आणि आता देखील पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये त्याला ही कमान त्याच्या खांद्यावरती सोपवली कॅप्टननं आणि ती ओव्हर्स तशीच फेकत असताना सुरुवात तर झाली आहे ठाणे टीमची. एक ही धावसंख्या धावफलकावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता, थोडासा वळवण्याचा प्रयत्न केलाय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. या ठिकाणी बघा 50 नंबर नाक्याचे अध्यक्ष पनवेल सुरेश पांडुरंग पाटील साहेब चिखले यांच्या बॅनरला हिट केल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. बघा डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासमोर एक दमदार या ठिकाणी गोलंदाजी करत असताना तुम्ही पाहू शकाल तो गोलंदाज या ठिकाणी संकेत पाटील मुरबी गावचा हा खेळाडू. व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील त्याची दमदार कामगिरी झाली आहे, परंतु इथे ठाणे टीमला जर हा सामना जिंकायचा असेल तर तितकीच अचूक कामगिरी त्यांना देखील या मैदानावरती करावी लागेल. कारण असं म्हटलं जातं कांचन स्वाभिमानाची लढाई जर लढायची असेल ना तर कर्तृत्वाच्या तलवारीच्या पातीला धार असावी लागते. पुन्हा एकदा कुटप्याचा बॉल वळवलाय. बीट होत आहेत बॅट्समन
तुम्ही पाहू शकाल विजेंद्रला वेहेले गावचा खेळाडू थोडासा अडचणीमध्ये येतोय. संकेतचे चेंडू त्याला समजत नाही आणि त्याच्यामुळे वारंवार त्याच्यासमोर अडचणी निर्माण होत आहेत आणि या ठिकाणी पाहू शकाल निर्धाव चेंडूची समाप्ती होते. तर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. इट्स अ नॉट आउट कॉल. सुरक्षित असेल खेळाडू. तुम्ही पाहू शकाल आतापर्यंत ओव्हर्स मध्ये 4 चेंडू फेकून झालेत. सलग 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेत. म्हणजे धाबा जरी 60-61 असल्या टार्गेट 61 जरी असलं कांचन तरी त्या धावांना थांबवण्याची ताकद सध्या तरी या ओव्हर्स मध्ये संकेत अर्थातच टीम रायगड यंगस्टर या गोलंदाजाच्या माध्यमातून राईट आर्म राऊंड द विकेटने स्लो बॉल. यावेळेस लाईन लवकर पिकअप केली होती, ओळखली होती, परंतु अजित मुंगाचे आले होते छेल खाली आणि अप्रतिम छेल. फलंदाज होईल बाद. पहिला दे धक्का ठाणे यंगस्टर टीमला. बॅट्समन विजेंद्र बॅक टू द पवेलियन. आणि त्याच्यानंतर आलेला हा प्रेशर चौकार मारण्याचा प्रयत्न करत होते एक्स्ट्रा कव्हरच्या वरून, परंतु तिथे चांगली फिल्डिंग अजित यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. पहिला धक्का लागलाय यंगस्टर ठाणे या टीमला. हवाले गावचा हा खेळाडू तुम्ही पाहू शकाल. हवाले गावचा खेळाडू तुम्ही सुरेशला पाहू शकाल जो इनॅक्ट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी आले. कौतुक करावं तेवढंच कमी शिकले यांनी दमदार ही स्पर्धा. खूपच रोमांचकारी असा सामना. 1 चेंडू आणि 6 धावांची गरज. गोलंदाज राईट ओव्हर द विकेट. फलंदाज शफल होतोय आणि चेंडू सीमा पार. A1 बॉडीचा ब्रँडेड षटकार मध्ये आले. अप्रतिम गोलंदाजी संकेताच्या माध्यमातून 1 षटक कंप्लीट. एक गडी बाद असताना टीम ठाणे यंगस्टर. गोलंदाजांसाठी स्वर्ण संधी. विकेट हॅट्रिक साठी विकी डिजिटलचे ओनर्स विकी दादा फडके यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. येस, मॅच आपण जाऊया. मॅचच्या दिशेने भरपूर पारितोषिक येत आहेत, तितक्या शुभेच्छा देखील आहेत. त्या सर्वांचा मी मनापासून आभार करतो. संगम भोईर असतील, कुणालबाई कोहली असतील, त्यांचंही मनापासून स्वागत. एवन जोडी राजू टांगे, किरण भोईर आणि एवन जोडीचे आधारस्तंभ अतुल शेठ भोईर यांच्या वतीने देखील शुभेच्छा. त्यांचंही मनापासून आपण स्वागत करूया आणि जाऊया मॅचच्या दिशेने. ग्रामीण टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष कल्याण डोंबिवली अर्थातच विनोददादा पाटील यांच्या माध्यमातून देखील दमदार योगदान सातत्याने तुम्ही पाहताय. जेव्हा ठाणे विरुद्ध रायगड असा सामना असतो, या संपूर्ण सर्वांचा आम्ही मनापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या ओव्हरमध्ये एकच धाव आली, जिथे 12.20च्या सरासरीने धावा बनवायच्या होत्या ना रोशन, आता प्रत्येकी ओव्हर्समध्ये 15 धावा बनवाव्या लागतील. पहिलाच बॉल आखू टप्प्याचा विशालने स्वतःला सिद्ध करत असताना कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून बॉल ऑफ केलून काढलाय. सीमा रेषा पार. पहिला चौकार ठाणे यंगस्टर या टीमला विशालच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या पोहोचले. अर्थातच एक गडी बाद असताना 5. विशालवरती भरपूर जबाबदारी असतील, कारण तो देखील संघाला नेहमी लीड करत असतो जेव्हा ग्रामीणची त्याची
मॅच असते वेगवान. लगेच प्रत्युत्तर देत असताना गोलंदाज तुम्ही पाहू शकाल स्वस्तिक मात्रे मॅम फ्रॉम तारा, ओमसाई बंगारपाडा. व्यावसायिक तालुका जेव्हा सामने होत असतात तेव्हा देखील या खेळाडूची नेहमीच दमदार कामगिरी होत असते. आणि सतीश कटेकर आणि समीर कटेकर ओमसाई बंगारपाडा संघाचे पुरस्कर्ते तुम्ही सातत्याने त्यांना पाहताय. त्यांच्या टीम मध्ये नेहमी त्या खेळाडूची तुम्ही गोलंदाजी पाहू शकाल. आणि तारा गावचा हा खेळाडू म्हणजेच रोशन पाटील यांच्या गावातील हा खेळाडू तुम्ही पाहू शकाल. एक अचूक गोलंदाजी. आणि इथे निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चौकार आल्यानंतर त्याने लगेच उत्तर दिलंय. मॅच मध्ये कमबॅक करावा लागेल. ठाणे यंगस्टर या टीमला दाबात थांबवलं जात आहेत. फटका चांगला आहे. मिड ऑफच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्षेत्ररक्षक येत आहेत लॉंग ऑफला. बॉलला अडवतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न कदाचित धोकादायक ठरू शकली असती, परंतु अतिशय वेगाने 2 धावा इथे कंप्लीट करतायत. आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 7 ही धावसंख्या. एक गडी बाद असताना ठाणे यंगस्टर पाहू शकाल. मेहनत अशी करा की यश देखील चुकलं पाहिजे आणि दुःख देखील लाजलं पाहिजे. आणि हे दुःख आणि सुख तुम्हाला मैदानावरती खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल. अशी दमदार स्पर्धा प्रसादभाई बडे यांची तुम्ही खऱ्या अर्थानं पाहू शकाल. गोलंदाज सज्ज होत आहेत. अगदी खोलवर टाकण्याचा प्रयत्न अलॉंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला केलून काढले. डीपला येतील, उचलतील, फेकी करतील. तोपर्यंत फक्त एकच धाव मिळेल. कांचन कहा जाता है कि बिना सूरज डूबे कभी अंधेरा नहीं होता. वैसे ही क्रिकेट में चौके छक्के धागने ही होंगे तभी तो आप बिल्कुल ये मुकाबला जीत सकते हैं. और बिना चौके छक्के धागने के बजाय आप मॅच नाही जीत सकते, क्योंकि बडा टार्गेट, एक मोठं टार्गेट तुम्ही पाहू शकाल. आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना तुम्हाला चौकार षटकार पाहिजेत. फक्त थांबू नका. तुम्ही कोण आहात याचा विचार करा, मगच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी व्हाल. गोलंदाज स्वस्तिक राईट आर्म ओव्हर द विकेटने सज्ज होत आहेत. बॅकफुटवर जाऊन पंच केलाय बॉलला. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. दूरवरून क्षेत्ररक्षक येतील, तोपर्यंत चेंडू जाईल सीमा रेषा पार. महेश मात्रे होते क्षेत्ररक्षक, पण त्यांना बीट करून बॉल सीमा पार. चौकार. तर 2 षटके इथे कंप्लीट झालेत. अर्थातच पॉवर प्लेचे जे ओव्हर होते त्या पॉवर प्लेचे ओव्हरच्या ठिकाणी संपलेत आणि धावा लागतायत धाव फलकावरती तब्बल 1 गडी बाद असताना 12 धावा आता विजयासाठी गरज असेल. उर्वरित 18 चेंडू आणि तब्बल 49 धावेची गरज असेल. झाल्यात या मॅच मध्ये ठाणे यंगस्टर या टीमला. 18 बॉल 49 धावा. मनुष्य किती गोरा असला ना तरी त्याची सावली मात्र कालीच असते. मी श्रेष्ठ आहे आत्मविश्वास, फक्त मीच श्रेष्ठ हा त्याचा अहंकार. आणि एकदा अर्जुनाने श्रीकृष्णाला सांगितलं की भिंतीवरती काही असे लिहा की आनंदात वाचलं तर दुःख होईल आणि दुःखात वाचलं तर आनंद होईल. आणि प्रभू कृष्णाने लिहिलं होतं, हे बाला तुझी ही वेल देखील निघून जाईल. कदाचित ठाणे यंगस्टर हा संघ अडचणीमध्ये आलाय, त्याच्यामुळे या ठिकाणी त्यांना कमबॅक करावा लागेल. आणि ही वेल निघून जाईल का, कदाचित याच्याकडे ते वाटचाल करतायत. परंतु गोलंदाजीचा जर विचार केलात कांचन, पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये यशस्वी भन्नाट गोलंदाजी केली आहे ती संकेत आणि स्वस्तिक मात्रे या गोलंदाजांना. सांघिक कोट्यातील 3रं आणि वैयक्तिक 2रं घेऊन आलेत गोलंदाज संकेत. पहिलाच बॉल पडल्यानंतर अगदी डीप राहिलाय. क्षेत्ररक्षक योगेश बॉलच्या मागे धावतायत. बॉलला अडवतील का, परंतु धावा मिळतायत आता 2. बाईचा इशारा आलाय पंचांचा. धावा कशा येऊ दे कांचन, कदाचित या ठाणे टीमला या गरजेच्या असतील, परंतु रायगडाचं कौतुक करावं तेवढंच कमी. रायगड ठाणे मगाशीच महागुरूंनी उल्लेख केला होता, दोन्ही मैत्रीपूर्ण लढत. ठाणे म्हटल्यानंतर कल्याण डोंबिवलीचा शूरवीर जित भोईर असतील, केतन म्हात्रे असतील आणि त्याच्यानंतर रायगडचा आपण मोठ्या असेल. म्हणजे जेव्हा लढाई आपण दिगोड्याच्या मैदानावर देखील पाहिली होती, परंतु यंगस्टरची लढाई मैदानावरती. हा ट्रॅकर बॉल, हवेत फटका फसला. क्षेत्ररक्षक येत आहेत आणि विशाल बॅक टू द पॅव्हेलियन. जल्लोष आनंदाचा वातावरण पाहू शकाल रायगडचा स्क्वॅड मध्ये आणि त्यांच्या समर्थकांच्या मध्ये, कारण विशाल झालाय बाद. 2रा धक्का ठाणे यंगस्टर टीमला.
अर्थाने निश्चित स्वरूपात रॉकस्टार प्रवीण जर आपण विचार केला, प्रसाद दादा बडे यांचं कौतुक करावं लागेल. आज रायगड ग्रामीण मधील सर्व खेळाडू आणि ठाणे ग्रामीण मधील सर्व खेळाडूंना खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये एकत्रित आणण्याचं काम प्रसाद दादा बडे यांच्या माध्यमातून, त्याचबरोबर श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या प्रतिसादामध्ये त्यांचा आपण इथे खऱ्या अर्थाने आभार व्यक्त करूया. आणि प्रेक्षक कमाल जेलसाठी, आयवा जेलसाठी SK ग्रुप, संदेश पटेल यांच्या वतीने प्रेक्षकांसाठी प्रत्येक जेलला 1000 रुपयाचं कॅश प्राइज. गोलंदाज संकेत यावेळी देखील वेगवान बॉल होता, हुक करायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. रोशन महागुरू आपण विचार जर केलात ना, तर प्रसाद बडे यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य भरपूर काही सांगून जात आहे. कारण आज यशस्वी स्पर्धा तुम्हाला खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळते. आणि मगाशी रोशनने उल्लेख केला होता की खऱ्या अर्थानं कुठलाही पद नसताना सामाजिक बांधिलकी ज्यांनी जपली आणि तोच वसा घेऊन चिखले गावाचा विकास हाच माझा ध्यास, हाच तुम्ही सातत्याने त्यांचा तुम्ही खऱ्या अर्थानं कार्य पाहू शकाल. पुन्हा एकदा इथे पाहू शकाल रनआउटची ही संधी होती, परंतु डायरेक्ट हिट झालं नाहीये. फलंदाज सुरक्षित अशी दुसऱ्या घेण्याचा प्रयत्न करतायत. बघा इथे धाबा जर जास्त असल्या ना, तरी असं नाहीये की या मॅच मध्ये तुम्ही मजबूत पकड मारलीत, कारण कधीही सामना पलटू शकतं. कारण रोशन रिंकू सिंगला कोण विसरेल, ज्याने तब्बल एकाच षटकामध्ये 29 धाबा कोलकाता नाईट रायडर या टीम कडून खेळत असताना त्याने चेस केल्या. म्हणजे कुठलाही टार्गेट सेफ नसतो याचा विचार करून तुम्हाला मैदानावरती खेळावा लागेल. बाईकच्या 2 धाबा जरूर आल्यात, धाबा लागल्या धावफलकावरती 16 धावा. इथे देखील निर्धाव चेंडूची समाप्ती होते. दबाव सातत्याने तुम्ही पाहू शकाल. स्ट्राईक एंडला बॅट्समन अजय पाटील मॅन फ्रॉम बरोडी टीमचा हा खेळाडू, परंतु त्यांच्यावरती देखील प्रेशर. विशाल बाद झाले आणि विचार केला तुम्ही विजेंद्र देखील बाद झाले. सूरज केने आणि अजय पाटील आतापर्यंत 5 चेंडू निर्धाव गेलेत. यावेळी देखील टी बॅकवर्ड स्क्वेअरला चेंडू खेळून काढलाय. फिल्डर येत आहेत दूरवरून, बॉलला अडवतील तोपर्यंत चेंडू जाईल सीमा रेषा पार, चौकार. बघा 12 बॉल मध्ये आता बनवायच्या त्या 41 धावा. कंचन राजे छत्रपती शिवरायांचं हे संगीत तुम्ही ऐकलं, आणि जेव्हा छत्रपती शिवरायांचा आपण विचार केलात तर कंचन एका ठिकाणी लिहिलं होतं की आत्ताच्या जर विचार केलात खऱ्या अर्थानं की कोणाच्या अंगात देव येतो, कोणाच्या अंगात बाया येतात, परंतु ज्या दिवशी तुमच्या अंगामध्ये छत्रपती शिवरायांचं देव येईल ना, तेव्हा तुम्ही संपूर्ण जगामध्ये विजय पताका फडकू शकाल. कारण आजही म्हटलं जातं या धर्तीवरती बरेच राजे होऊन गेले, कंचन ज्यांनी राज्य केलं, परंतु या धरती सोबत ज्याने समुद्रावरती राज्य केलं ते असे छत्रपती शिवराय तुम्ही पाहू शकाल. कारण आजही गुगलवर सर्च करा, फादर ऑफ इंडियन नेव्ही, एकच नाव येईल, फक्त छत्रपती शिवाजी महाराज. आणि एक तुम्ही पाहू शकाल श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले यांच्या माध्यमातून दमदार स्पर्धा. महागुरु इतिहासामध्ये मागे वळून जर पाहिलं ना, आजही आपल्याला आठवत आहे जेव्हा शाहिस्ते खानाची बोट तोडली गेली तेव्हा तो सैरा वायरा पळत होता, आणि पळत असताना त्याची बेगम त्या ठिकाणी त्याला भेटली आणि ती म्हणाली, वो शिवा हमारे लड़की को उठा कर ले गया. तेव्हा अचानक शाहिस्ते खान थांबला, आणि थांबल्यानंतर त्या बेगमला म्हणाला, हे मूर्ख पगली औलत, शिवा एक बार गर्दन काट सकता है लेकिन किसी की माँ बहन को नहीं उठा सकता. म्हणून विचार करा की शिवरायांबद्दल दुश्मनांमध्ये देखील किती आदर होता. आणि खऱ्या अर्थानं शिवरायांचा विचार करत असताना, विचाराचा वारसा पुढे नेत असताना तुम्ही खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले यांचं आपण मनापासून कौतुक करूया. जाऊया मॅचच्या दिशेने. 12 बॉल आणि विजयासाठी गरज असेल 41 धावींची. अपयशाच्या भीतीने स्वाभिमान गुंडाळून तडसोडीचं आयुष्य कधीच करू नका. एखाद्या जिवलग माणसाच्या पाठीमागे ठामपणे उभे राहा. परंतु यावेळेस फटका उडवलाय स्क्वेअर लेग आणि डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमा रेषा पार. कदाचित हा षटकार बल देऊन जाईल ठाणे यंगस्टर टीमला. करण गणसोलकर वरती पहिलाच हल्ला चढवलाय. बॉल सीमा पार. षटकाराच्या मदतीनं ठाणे यंगस्टर टीम जाऊन पोहोचली आतापर्यंत 26 या धावसंख्येवरती. म्हणजेच उर्वरित 11 चेंडू शिल्लक असतील आणि विजयासाठी गरज असेल 36 धावींची गरज. गोलंदाज करण गणसोलकर पुन्हा एकदा बॅकफूट वर गेले, त्याच दिशेने फेकून काढलाय बॉलला. बॅक टू बॅक दुसरा षटकार ठाणे यंगस्टर टीमला मॅच मध्ये कमबॅक करत असताना. फलंदाज पाहू शकाल तुम्ही सूरज केने याच्या बॅट मधून आलाय षटकार.
हे बघा, षटकार हॅट्रिक साठी भरपूर पारितोषिक पुकारले गेलेत, परंतु जेव्हा जेव्हा जे पारितोषिक ज्यांना द्यायचे ते तुम्ही देऊ शकता. 2 षटकारांच्या मदतीनं समीकरण बदलेल. आता धावा पाहिजेत 10 बॉल आणि 30 धावींची गरज. करण घनसोलकर आंबिवली गावचा हा खेळाडू, एक गुणवान खेळाडू, परंतु त्याच्यावरती हा प्रेशर. यावेळी स्मिथ टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज करण झेल खाली जातील का की दूरवरून क्षेत्ररक्षक मिड विकेटचे येतील बॉल खाली. सेल ड्रॉप. 2 धावा, माफ करा 10 बॉल 29 पाहिजे होत्या. आता गरज असेल तर 9 बॉल आणि 27 धावींची गरज. जबरदस्त लढत दोन्ही टीम मध्ये. 34 धावा धावफलकावरती लागतायत. आणि सूरज केने याचा विचार केला तर पहिला चेंडू कांचन तो निर्धाव केला होता, त्याच्यानंतर चौकार, त्याच्यानंतर 2 षटकार. म्हणजे आयुष्याच्या पुस्तकात जेव्हा वाईट घटनांनी भरलेलं पान येतं ना, तेव्हा पुस्तक बंद न करता पान पलटून नवीन प्रकरणाला सुरुवात करा. कारण मागच्या 3 ओव्हरमध्ये भरपूर धडपड, भरपूर स्ट्रगल करत होता आणि त्याच्यानंतर आता या षटकारानं थोडंसं बल दिलंय. परंतु कदाचित रायगड टीमलाही मगाशी आम्ही सांगितलं होतं, जेव्हा तुमच्याकडे धावा असतात तुम्ही हलक्यामध्ये जाऊ नका. रिंकू सिंगने 1 ओव्हरला 29 चेस केल्यात. यॉर्कर चेंडू अतिशय सुरेख लाईन या ठिकाणी पाहायला मिळते. आणि जेव्हा जेव्हा यॉर्कर चेंडू पडतायत ना, तेव्हा तुम्हाला एकच ऑप्शन असतो, त्याला सकारात्मक पद्धतीने खेळा. तुम्ही स्वतःला वाचवा किंवा तुम्ही हाफ हेलिकॉप्टर स्ट्रोक देखील त्या चेंडूवरती खेळू शकता. आणि तिथे सिंगल घेतली आहे. सिंगलच्या मदतीने धावा लागतायत धावफलकावरती 35. आणि आता विजयासाठी 8 चेंडू आणि 26 धावींची गरज. वॉट अ मॅच. अप्रतिम. प्रसाद भाई बडे तुम्ही पाहू शकाल, आज वेगळाच लुक त्यांचा आणि स्माइल नेहमी चेहऱ्यावरती. आणि काहीतरी थोडीशी माहिती आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत आहेत, परंतु या बॉल नंतर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. निर्धाव चेंडूची समाप्ती. तर खऱ्या अर्थानं प्रसाद भाई बडे यांचे खंदे समर्थक माजी उपसरपंच सन्माननीय विनायक पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत दिनेश भाई पाटील, संपूर्ण परिवार मॅचचा आनंद घेतोय. अरे बघतोस काय रागानं, षटकार ठोकलाय वागानं, बॉल सीमा पार, षटकार. सन्मान 41 धावा आणि त्याच्यानंतर करण घनसोलकरचं हे महागडं षटक तुम्ही पाहू शकाल. तब्बल 21 धावा त्याने खर्च केल्यात. आणि आता 6 बॉल मध्ये यस अंपायर चेंडू त्या मैदानात, तर 6 बॉल मध्ये 20 धावींची गरज असेल. आणि आज तुम्ही पाहू शकाल रायगड यंगस्टर टीम मध्ये चिखलेगावचा खेळाडू लेफ्ट हँडर मला वाटतं रायटी बॅट्समन प्रशांत पाटील देखील तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतात. म्हणजेच काही दिवसानंतर तोही दुसऱ्या इनिंग मध्ये अडकेल. म्हणजे त्याला सुखी संसार, त्यासाठी त्याला देखील शुभेच्छा देऊया. त्याचाही विवाह सोहळा काही दिवसातच संपन्न होईल, त्याला देखील त्याच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. 6 बॉल मध्ये 20 धावा बनवायच्या आहेत. जबरदस्त लढत. चेंडूची थोडीशी पडताळणी करत असताना का रोशन पहा तुम्ही 21 धावा या षटकामध्ये कुठल्या गेल्या. कदाचित योगेश सारखा त्यांच्याकडे गोलंदाज होता, त्याला थांबवलं गेलं शेवटच्या षटकामध्ये, ज्याने या सीझन मध्ये 9 मेडन ओव्हर आता फेकल्यात. आणि त्याच गोलंदाजाला 5व्या डेथ ओव्हर मध्ये आमंत्रित केलंय. आणि कौसा मुंब्रा चॅम्पियन्स ट्रॉफी जी पाहिली त्या स्पर्धेमध्ये कृष्णा सातपुते सारख्या मोठ्या खेळाडूंना देखील त्याने थांबवलं होतं. तोच योगेश उर्फ मुन्ना गोलंदाजी मार्कवरती. विहंगम दृश्य तुम्ही पाहू शकाल ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं. हे नवीन गावठाण चिखलेचं मैदान खऱ्या अर्थानं इथे तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि त्याच जर विचार केला 24 लाईव्ह इव्हेंट्स यांच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील कव्हरेज केली जाते. आणि जर चॅनलला सबस्क्राईबर करायला विसरू नका, कारण ज्या ज्या ठिकाणी त्यांचे इव्हेंट्स असतील त्या त्या ठिकाणी तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन पाठवले जातील. परंतु चॅनलला सबस्क्राईबर करा आणि त्या खऱ्या अर्थानं शुभेच्छा देऊया. संदेश अँड टीम चॅम्पो 24 लाईव्ह इव्हेंटला शुभेच्छा देऊया. जाऊया मॅचच्या दिशेने. फक्त जिद्द ठेवा. आयुष्याची सुरुवात कधी आणि कुठूनही होऊ शकते. योगेश विरुद्ध तुम्हाला स्ट्राईक एंडला फलंदाज सूरज. पहिलाच बॉल यॉर्कर. हाफ हेलिकॉप्टर खोदण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कॅप्टन
रोशन सालुंके मिड विकेटला झेल कॅरी करतील आणि धक्का क्रमांक लागेल तिसरा ठाणे यंगस्टर टीमला. सामना कधीही कुठल्या क्षणी कंचन पलटी घेऊ शकतं. जिथे 12 बॉल मध्ये 41 बनवायच्या होत्या, फलंदाजी दमदार केली ती सूरज केने या खेळाडूने आणि त्याच्यानंतर अजय पाटीलने देखील दमदार फलंदाजी केली होती. परंतु इथे पहिल्याच बॉलवरती मुन्नानं योगेशने घेतली विकेट आणि आता बनवायचे आहेत 5 बॉल आणि तब्बल 20 धावींची गरज. न्यू बॅटर द बाहुबली ऑफ खारबाव सूरज पाटीलला तुम्ही पाहू शकाल. तडाखेमंद फलंदाज स्वराज एंटरप्राइजेसचे पुरस्कर्ते सनीशेठ तुपे नेहमीच या टीमला देखील पुरस्कृत करत असतात आणि आज सूरजला तुम्ही पाहू शकाल या पनवेल नगरीमध्ये जो खारबाव क्रिकेट संघामधून देखील दमदार कामगिरी करत असतो. मग ती मोठी मोठी स्पर्धा अंजूरची स्पर्धा देखील का असो, त्या स्पर्धेमध्ये देखील यांच्या संघाची कामगिरी भरपूर उल्लेखनीय झाली आहे. परंतु इथे नाम से बडा काम भी होना बहुत जरुरी होगा. प्रत्येक सकाळ मनुष्याला एक सुवर्ण संधी देते आणि प्रत्येक संध्याकाळ विचारते की तू त्या संधीचं काय केलंस. आता पाहावं लागेल मुन्ना विरुद्ध बाहुबली सूरज या दोन खेळाडूंमध्ये लढत. 5 बॉल 20 धावींची गरज. पहिला बॉल विकेट खऱ्या अर्थानं घेतली होती. त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती थोडासा चेंडू मागे ठेवला आणि सूरजला मात्र हा चेंडू बीट करून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. रोशन काहीसा या गोलंदाजाकडे पाहिलात ना तर अगदी लसित मलिंगा जशी गोलंदाजी करतो तसाच त्याचा हा ऍक्शन तुम्ही गोलंदाजी मार्कवरती पाहू शकाल. निर्धाव चेंडू आल्यानंतर अजय पाटील काहीशी थोडीशी कानमंत्र देत असताना यावेळेस तुम्ही पाहू शकाल सूरज या गोलंदाजासाठी. सूरज को पेस पसंद है, बेबी को बेस पसंद है, सूरज को पेस पसंद है. परंतु या मैदानावरती पाहू शकाल तितकेच चालाक तीक्ष्ण गोलंदाजी कामगिरी करणारे योगेश सूरजसाठी सज्ज होतील. यावेळेस देखील पायाचा वेध घेणारा चेंडू लाऊड अपील केली गेली होती. 1-1 निर्धाव चेंडू साठी आता टीम रायगडच्या सर्व पाठीराख्यांकडून टाळ्या वाजवल्या जात आहेत. कारण त्यांना माहिती आहे सामना आता चुकलाय की काय. कारण उर्वरित चेंडू शिल्लक असतील 4 आणि आता विजयासाठी गरज असेल, माफ करा 3 चेंडू आणि विजयासाठी गरज असेल ती 20 धावींची. 3 बॉल 20. 3 बॉलवरती 3 षटकार जरी आले तरी कदाचित हा सामना जिंकू शकत नाहीये. शिंदे सरकार देखील आनंद घेतात. आमचे शिंदे साहेब कमेंटेटर त्यांचे मनापासून स्वागत. बाहुबलीच्या बॅट मध्ये मला तडाखा, सीमा रेषा पार. भले देर क्यों ना हो लेकिन क्या ये कोई खराब गेंद मुकाबले में कमबैक कर पाएगी ठाणे यंगस्टर टीम के लिए. षटकार जर षटकार असता तर अपेक्षा थोड्या राहिल्या असत्या. परंतु पाहूया इथे प्रेक्षक कमाल यासाठी देखील पारितोषिक आहेत. कंचन षटकार इतके लांब ठोकतायत की प्रेक्षकांना देखील ती संधी मिळत नाहीये. शेवटच्या धावात दगड तुटतो याचा अर्थ असा नाही की आधीचे धाव महत्वाचे नव्हते. यश मिळवण्यासाठी केलेला प्रत्येक प्रयत्न कंचन हा महत्वाचा असतो आणि कदाचित हा प्रत्येक शेवटच्या क्षणाला प्रयत्न तुम्ही सूरजच्या बॅटमधून पाहू शकाल. 2 बॉल शिल्लक असतील, 14 धावींची गरज. कंचन अपेक्षापेक्षा कमी धावा झाल्यात कारण प्रसादने सुरुवात अतिशय विस्फोटक केली होती. जवळजवळ 2 षटकामध्ये धावा बनवल्या होत्या, 31 धावा आणि त्याच्यानंतर 3 षटका, तिसऱ्या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये आणि 5व्या षटकामध्ये ठाणे यंगस्टरच्या गोलंदाजानं कमबॅक केला होता. 2 बॉल 14 धावींची गरज. मुन्ना पुन्हा एकदा सज्ज होतील राऊंड द विकेटने. यावेळेस बीट होत आहेत. निर्धाव चेंडूची समाप्ती आणि सामना इथे खुला झालाय रायगड यंगस्टर टीम साठी. 1 बॉल मध्ये बनवायचे आहेत त्या तब्बल 14 धावा. कबुतराला गरुडाचे पंख लावता येतील पण गगन भरारीचे वेड रक्तातच असावं लागतं कारण आकाशाची ओढ दत्तक घेता येत नाहीये. 1 बॉल 14 धाब्यांची गरज. हवेत आहे फटका. क्षेत्ररक्षक येत आहेत दूरवरून महेश आणि रोशन, परंतु झेल मात्र ड्रॉप झालाय आणि सामना इथे जिंकलाय यंगस्टर रायगड टीम. अभिनंदन. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. ठाणेकरांसाठी देखील टाळ्या होऊन जाऊ द्या.
खऱ्या अर्थाने मैत्रीपूर्ण लढत झाली. एका बाजूला रायगड यंगस्टार आणि त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ ठाणे यंगस्टार आणि या प्रेक्षणीय मैत्रीपूर्ण लढतीमध्ये रायगड यंगस्टार क्रिकेट संघाने नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलेला आहे. त्यांचा आम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज युवा प्रतिष्ठान चिखले आणि त्याचबरोबर या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आदरणीय प्रसाददादा बडे आणि त्याचबरोबर माजी सरपंच आदरणीय सीतारामशेठ पाटील साहेबांच्या वतीने चिखले ग्रामस्थांच्या वतीने रायगड यंगस्टार क्रिकेट संघाचं अभिनंदन आणि ठाणे यंगस्टार क्रिकेट संघाने सन्माननीय प्रीतमदादा मात्र ट्रॉफी 2023 स्पर्धेमध्ये सहभाग घेतल्याबद्दल तुमचा आम्ही स्पर्धा ऑर्गनायझर प्रसाददादा बडे आणि त्याचबरोबर श्री छत्रपती